हॅलो विद्यार्थ्यांनो, मी शेख सर. 21 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीच्या परीक्षा सुरू होत आहे आणि ह्या परीक्षेमध्ये इतिहास भूगोल हा पेपर कसा सोडवायचा आणि कशा पद्धतीने आपल्याला पैकीचे पैकी मार्क भेटू शकतात ह्याच गोष्टी आपण इथे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एक प्रॅक्टिस पेपर, एक 10वीचा भूगोल या विषयाचा पेपर सोडवलेला आहे. त्या पेपरवरून आपण समजून घेऊ का पेपर कसा सोडवायचा आहे. सराव पेपर जे शाळेत चालू आहे त्या पेपरपैकी हा एक पेपर आहे. ही प्रश्नपत्रिका आहे भूगोलाचा हा पेपर आहे. भूगोल विषयाचा या विषयामध्ये 35 मार्क या विद्यार्थ्याला पडलेले आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार, सोडवणार, त्या अगोदर तुम्हाला जे तर पेपरावर सर सांगतील गायडिंगवाले कशी माहिती लिहायची आहे का, तुमचं नाव, तुमचं सीट नंबर, अंकामध्ये, अक्षरामध्ये, तुमची साईन, पेपराचं नाव, भाषा, तारीख, आसन, हे सर्व लिहिल्यानंतर जे तुमचे सर असतील, सुपरवायझर, ते सही करतील आणि त्यानंतर त्यामध्ये जे एक स्टिकर आणि एक होलोग्राफ तुम्हाला चिटकायचं आहे. ते कसं चिटकायचं ते बी सांगतील तुम्हाला. तिथे चौकट दिलेली असते, त्या चौकटीत चिटकायचं आहे. त्यानंतर पेपर लिहिण्यास तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर हा भूगोलाची प्रश्नपत्रिका आहे. 40 मार्काचा पेपर असतो. 2 तास वेळ असतात आणि 2 तासामध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. आरामशीर 2 तासात हा पेपर होऊन जातो. 2 तास बी लागत नाही. तरी आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न असतो ऑब्जेक्टिव्ह लेवलला आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठ अचूक पर्याय दिलेले असतात, ते निवडून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा रिकाम्या जागासारखे जे प्रश्न आहेत ते सोडवताना तुम्हाला पूर्ण वाक्यात तो उत्तर लिहायचं आहे. फक्त उत्तर लिहून सोडायचं नाही, तो पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. त्याचबरोबर त्याला अंडरलाईन सुद्धा तुम्हाला करायची आहे. जोड्या लावावी. जोड्या लावायचे नाही अशा क्रॉस अशा जोड्याने लावायचे. तुम्हाला प्रश्नासमोर त्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला अ आणि ब गटात. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तर लिहा. त्यासाठी प्रश्न असतो तो तुम्ही प्रश्न नाही लिहिला तरी चालेल, डायरेक्ट उत्तर तुम्ही इथं लिहू शकतात. त्यानंतर चौथा प्रश्न असतो नकाशा दिलेला असतो, तो नकाशा वाचून तुम्हाला उत्तरं लिहायची असतात. एक नकाशा असन आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये, तो नकाशा वाचून तुम्हाला उत्तरे सोडवायची आहे. जसं ब्राझीलचा नकाशा असू शकतो, तो नकाशा पाहायचा आहे तुम्हाला. त्या नकाशाचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला दिशा ओळखता आला पाहिजे. उत्तर कोणती, दक्षिण कोणती, आणि त्यानंतर मग पूर्ण नाव, हद्द वगैरे सगळं दिलं जातं. त्यानुसार तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहे ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्या नकाशात भेटून जाईल. बारकाईने निरीक्षण करून ते उत्तरे तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे. त्यानंतर 5वा प्रश्न असतो आपल्यासमोर भौगोलिक कारणे लिहा. तर 4 प्रश्न दिलेले असतात. 4 पैकी कोणती 2 सोडवायची तुम्हाला. तो सोडत असताना ध्यानात ठेवायचे जे तुम्हाला येतात फिक्स तेच 2 लिहायचे तुम्हाला सुरुवातीला, कारण सुरुवातीला लिहिलेलेच मोजले जातात. त्यामुळे जे येतात तेच लिहा आणि सुरुवातीला लिहा. त्यानंतर आता कारणे लिहा. एका प्रश्नाला 3 मार्क असतात. म्हणजे एक प्रश्न 3 मार्काला असतो. ते 3 मार्क आहेत. तुम्हाला कमीत कमी 6 मुद्दे तुम्हाला या प्रश्नाचे लिहायचे आहे. मुद्द्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. ओळ सोडायची नाही. इथं या मुलाने ओळ सोडायची गरज नाही. तुम्हाला फक्त क्रमांक द्यायचा मुद्द्याचा आणि लिहित चालायचं आहे. प्रत्येक मुद्दा सेपरेट ओळीवर घ्यायचा आहे. फक्त तुम्हाला इतकं लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे उत्तरे लिहित असताना मुद्द्यामध्ये लिहायचं आहे. म्हणजे 3 मार्क आहेत तुम्हाला, 6 मुद्दे, एक मुद्द्याला अर्धा मार्क भेटेल तुम्हाला. किंवा काही प्रश्न असे असतात का 3 मुद्दे लिहिले तरी तुम्हाला 3चे 3 मार्क भेटू शकतात. उत्तरावर डिपेंड आहे. तसे तुम्हाला माहीत असतं, ते अभ्यास केलेला आहे आपण. कोणत्या प्रश्नाचं उत्तर किती मोठा आहे, किती लहान आहे, त्यानुसार लिहून काढायचं आहे. हा प्रश्न 6वा आहे. मुलाने मधातूनच सुरू केला आहे. प्रत्येक नवीन प्रश्न तुम्हाला फ्रेश पानावर घ्यायचा आहे. प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, फ्रेश पानावर घ्यायचा. असं लिहायचं नाही, कारण जे परीक्षक असतात, जे पेपर चेक करतात, त्यांना क्वेश्चन वाईज इथं मार्क लिहावे लागतात. क्वेश्चनानुसार इथं क्वेश्चन नंबर टाकून ते मार्क लिहितात. तर इथं 5वा बी आणि 6वा बी एकाच ठिकाणी आला, त्यामुळे त्यांना अडचण जाते. त्यामुळे प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर. 6वा प्रश्न होता. 6व्या प्रश्नामध्ये काय करावं लागतं तुम्हाला, एक ऑप्शन दिला असतो. एक तर तुम्हाला आलेख काढायचा आहे किंवा दुसरा एक आलेख दिला जातो. तो आलेख पाहून तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहावी लागतात. तर आलेख जर काढता आला तर बरेच आहे. ते आलेख तुम्हाला काढायचे आहे. 6 मार्काला असतात. आलेख काढणे आणि त्यावर आधारित काही 3 प्रश्न असतात. त्या प्रश्नाची उत्तरे लिहिणे. म्हणजे आलेख काढायला 3 मार्क आणि त्यावर आधारित प्रश्नाची उत्तरे बरोबर लिहिली तर त्याची 3 मार्क तुम्हाला भेटतील. तर हा प्रश्न तुम्हाला नाही आला आलेख काढायचा तर किंवा ऑरमध्ये आहे, तुम्हाला इथं तुम्हाला आलेख दिला जाईल. तो आलेख वाचून त्या आलेखाचं निरीक्षण करून तुम्हाला 6 प्रश्नाची उत्तरे इथं द्यायची आहेत. त्यासाठी तुम्हाला आलेखाचं प्रमाण किती घेतलेलं आहे ना,
संख्या वगैरे याचं बारकाईने तुम्हाला निरीक्षण करावं लागेल, बारकाईने पाहावं लागेल, उत्तरे तुम्हाला याच्यात भेटून जाते. आहे सर्वात शेवटचा 7वा प्रश्न. तिथं सविस्तर उत्तरे लिहा. 8 मार्काला आहे. 4 प्रश्न दिलेले असतात. 4 पैकी कोणती 2 सोडवायची आहे तुम्हाला. जी 2 येतात तेच अगोदर लिहायची. सुरुवातीला फक्त 2च लिहा आणि सुरुवातीला लिहा. त्यानंतर आणि हे सुद्धा तुम्हाला मुद्द्यामध्ये लिहायचे. 4 मार्क आहे म्हणजे 8 मुद्दे कमीत कमी तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आणि काही प्रश्नांचे मुद्देच कमी असतात. 4च मुद्दे असतील, मोठाले मुद्दे असतील तर मग 4च लिहायचे. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर सोडवायचा. पेपर जर चांगला लिहिला असेल तर हमखास मार्क भेटतात. या मुलाला 35 मार्क भेटलेले आहे, कारण खूप लिहायचं राहिलेलं आहे. कमी मुद्दे लिहिले असेल त्यासाठी जर अजून वाचन अभ्यास वाढवला तर हमखास आपल्याला पैकी मार्क या भूगोल विषयात भेटू शकतात. खूप सोपा पेपर असतो अभ्यास जर केला तर. अशा प्रकारे तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. धन्यवाद.